नाही, माझी ही शपथ घ्यायची चौथी वेळ आहे. त्यामुळे शपथ घेणं हे क्रमप्राप्त आहे. लोकशाहीतल्या चौकटीतला तो एक प्रक्रिया आहे, ती पार पडली. परंतु मला काँग्रेसच्या 2 आमदारांनी शपथ घेतली असती तर मला जास्त आवडलं असतं. तुम्हाला आठवत असेल की मी जिंकून जेव्हा बाहेर आलो, कारण माझं 5व्या राऊंडमध्ये मला डिक्लेअर झालं, त्यावेळेला मी एक वाक्य वापरलं होतं की गड आला पण सिंह गेला. माझी आजची भावना तशीच आहे. अर्थात त्या गोष्टीचं आता हे होईल, त्याची चौकशी होईल, ते सगळं व्हायलाच हवं. आज काँग्रेसचे 2 जर आमदार असते तर मला त्याचा जास्त आनंद झाला असता. अर्थात मी विधान परिषदेचा 3ऱ्या वेळेला आमदार होणं हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज वेणुगोपालजी, महाराष्ट्राचे इन्चार्ज सन्माननीय HK पाटील, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, नानाभाऊ पटोले, या सगळ्यांचा मी आभारी आहे की त्यांनी 3ऱ्या वेळेला मला विधान परिषदेची संधी दिली आणि मी निवडून येऊ शकलो. भाई, प्रक्रिया पार पडली त्यावेळी कुठेतरी पहिल्या पसंतीची मतं ज्यांना मिळणं अपेक्षित होतं ती मिळाली नाही. त्याचा नाराजीचा सूर आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. कारवाई होणार आहे जे आमदारांनी. माझं म्हणणं असंच आहे की कारवाई व्हायलाच हवी. म्हातारी मेल्याचं दुःख नाही. काळ जर अशा पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून जर सोकावत असेल तर त्याची पूर्णतः चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. ही मागणी मी पहिल्या दिवशी सुद्धा केली होती. जेव्हा मी जिंकून बाहेर आलो त्यावेळेला सुद्धा ही मी मागणी केली होती. त्यामुळे आणि ती प्रक्रिया सुरू होईल आता. कारण आता आमची विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर सगळं महाराष्ट्रातला जो राजकीय गोंधळ होता त्याच्यामुळे थोडंसं ते बाजूला गेलं असेल, पण त्याची चौकशी होईल आणि कारवाई होईल. पण तुमच्यावर देखील ठपका ठेवला जात होता. कुठेतरी भाईंनी ती मतं खेचून घेतली आणि स्वतःच्या पदरात विजय पाडून घेतला. आता ह्याच्यावर मी फारसं बोलणार नाही. फक्त एवढंच सांगेन की प्रिफरन्शियल मतदानाला एक पद्धत असते. मी 3 वेळेला त्या प्रिफरन्शियल मतदानातून जिंकलेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावर मी याच्यापेक्षा जास्त भाष्य करणार नाही. एवढं नक्की की याची पूर्ण चौकशी होऊ द्या, म्हणजे सत्य बाहेर येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर बोलता येईल. तुम्ही मला विचारालच आणि तेव्हा मी बोलेनच. दुसरा प्रश्न असा आहे की प्रभाग रचना झाल्या होत्या, कुठेतरी भाजपने आक्षेप घेतला आहे का मुंबईच्या दबावाखाली सगळं झालेलं आहे आणि पुन्हा त्याची फेररचना होईल. नाही, मला आता एक आश्चर्य वाटते की मागची जी निवडणूक झाली 2017ची, त्यावेळेला भाजप सत्तेत होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळेला त्यांनी सुद्धा काही फार हे केलं असं नाही. आम्ही त्यावेळेला एवढे आक्षेप घेतले होते, परंतु सत्तेच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीने त्यांनी ते सगळं उधळून लावलं होतं, यांचा वापर करून, निवडणूक आयोगाचा वापर करून. मला असं वाटतं की याच्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याच्या नंतर त्या बाबतीमध्ये कोणाच्या काही अडचणी असू शकतात. कारण प्रभाग रचना जेव्हा झाली त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत आक्षेप, ज्याला आपण ऑब्जेक्शन म्हणतो, सजेशन म्हणतो, हे सगळं मागवलं जातं. त्यावेळेला यांनी काय दिलं हे मला माहीत नाही. आणि समजा निवडणूक आयोगाने जर एखादी गोष्ट नकारली असती तर ती कोर्टात जायला हवे होते. तसं काय मला एकही भाजपचा नेता कोर्टात गेलेला मला माहीत नाही. आणि म्हणून आता सत्ता आल्याच्या नंतर काहीतरी अशा पद्धतीचं हे करणं, वक्तव्य करणं हे तितकंसं योग्य नाही. एक मुद्दा असा आहे की काल त्यामध्ये असं ठरलं की मागच्या वेळेस ज्यावेळेस ठराव होता त्यावेळेस जवळपास 9 ते 10 लोक अनुपस्थित होते किंवा ते येऊ शकले नाही. त्याची गंभीर दखल घेतली आणि क्रॉस वोटिंग सुद्धा झालं विधान परिषदेत तुमच्या निवडणुकीत. मी त्या बाबतीमध्ये बोललेलो आहे. कुठल्याही प्रकारचं ॲबसेंट असतील किंवा क्रॉस वोटिंग असेल, कुठल्याही आमदारांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून येतो. मी सुद्धा आता विधान परिषदेचा सदस्य असलो तरी काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावर मी निवडून आलो आहे. आणि मग जर असं काय
होत असेल तर त्याची पूर्ण चौकशी व्हायलाच हवी. नाना पटोले जे म्हणतात आहेत ते खरं आहे आणि त्यांनी तशा पद्धतीची विनंती आमच्या नेतृत्वाला केलेली आहे. मी पहिल्या दिवसापासून ह्या गोष्टीचा आग्रही आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. दुसरा प्रश्न असा आहे की सार्वत्रिक विधान परिषदेमध्ये संख्याबळ बदलणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसची काही भूमिका असणार आहे का? मला असं वाटतं की माझ्यापेक्षा आमचे नेते सक्षम आहेत या सगळ्या गोष्टीसाठी आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीची चर्चा होत पण असेल. मी त्या चर्चेमध्ये यासाठी सुद्धा नाही की मी आज शपथ घेतली. मी आज सदस्य खऱ्या अर्थाने कायद्याने आज मी सदस्य झालो आहे. परत एकदा जरी मी 2 वेळा तिकडे सदस्य होतो तरीसुद्धा आज मी परत एकदा झालेलो आहे. पण ही गोष्ट खरी आहे की या बाबतीमध्ये आमचे नेते चर्चा करत बाळासाहेब थोरात असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील, नाना पटोळे असतील, हे सगळे बसून ते चर्चा करतच असतील. बताइए जी. जी मैं आपको बता दूं ये मेरा 4th टाइम मैं शपथ ले रहा हूँ और विधान परिषद में तीसरी दफ़ा मैं ये शपथ ले रहा हूँ. व्यक्तिगत तौर पे बहुत ही खुशी होती है. व्यक्तिगत तौर पे इस बात की भी खुशी है कि हमारी नेता सोनिया गांधी, हमारे नेता राहुल गांधी, हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज देश के सम्माननीय वेणुगोपाल जी, हमारे महाराष्ट्र के प्रभारी एच के पाटिल साहब, हमारे विधानसभा के हमारे नेता, पार्टी के हमारे नेता सम्माननीय बालासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव जी चव्हाण, नाना पटोले जी, इन सारे लोगों ने मेरे नाम को एक ये दिया, प्राथमिकता दी और बड़ी कठिन लड़ाई थी ये, पर उनका एक विश्वास था कि भाई ये लड़ाई भाई जगताप जीत सकते हैं और मैं वो जीता. लेकिन उसकी खुशी इतनी ज़्यादा नहीं है जितना कि मुझे दुख इस बात का है कि कांग्रेस का ऑफिशियल कैंडिडेट जिनको 29 का कोटा दिया गया था वो हारने से हमें उतनी खुशी नहीं है. मुझे आज बहुत ज़्यादा खुशी होती अगर चंद्रकांत जी हंडोरे मेरे साथ शपथ लेते तो मुझे इस बात की ज़्यादा खुशी होती. सर वही बात करें एमएलसी चुनाव की बात करें या जैसा फ्लो टेस्ट की बात करें, लगभग कई आपके नेता जो है एमएलसी चुनाव में क्रॉस वोटिंग भी की है और फ्लो टेस्ट में हासिल, हालांकि कल नाना पटोले सोनिया गांधी से मुलाकात की राहुल कल शिकायत भी की है, तो क्या एक्शन? आप किस तरह देखते? नहीं, मैं तो अगर आपको याद होगा, आप भी थे, मैं 11:30 बजे मेरा ये डिक्लेयर हुआ कि मैं जीत गया करके 11:30 बजे, और मैं यहीं पे आया था. तभी भी मैंने ये कहा था कि क्रॉस वोटिंग हुई है. जाहिर है कि अगर 29 का कोटा चंद्रकांत जी हंडोरे जी को दिया गया था तो वो 22 पे रुकना, उसका मतलब कहीं ना कहीं धांधली हुई है. उसकी पूरी तरह जांच होनी चाहिए. मैंने पहले दिन से कह रहा हूँ, आज भी ये कह रहा हूँ, नाना बाबू पटोले ने जो बात कही है वो बिल्कुल सही है. क्योंकि कांग्रेस के निशाने पे जब हम चुन के आते हैं तो आपका कोई भी अधिकार नहीं बनता कि इस तरह की कोई धांधली करे. तो हम समर्थन करते हैं, मैं पहले दिन से समर्थन कर रहा हूं कि इसकी पूरी तरह जांच हो जाए और जो भी दोषी है उनके ऊपर कार्रवाई की जाए. सर एमएलसी चुनाव में हमने देखा और राज्यसभा चुनाव में देखा, काफ़ी इलेक्शन कमीशन काफ़ी रोक रहा है, आप उसको किस तरह देख रहे हैं? इलेक्शन कमीशन जिस तरह से शिवसेना के नहीं, ये तो देखिए ये बदला हुआ भारत है. मुझे ताज्जुब इस बात का हो रहा है. सुप्रीम कोर्ट ये पूछती है कि आप डायरेक्ट कैसे आ गए. हालांकि इस तरह का हमने कभी भी 75 साल में कोई भी ऐसा हमने वाकया नहीं देखा कि निचले कोर्ट से आप ऊपर जाते हैं. अगर आपके खिलाफ कोई निर्णय जाता है तो आप ऊपर जाते हैं. पर यह पहली दफ़ा ऐसे हुआ कि सुप्रीम कोर्ट ने ये बयां किया कि आप डायरेक्ट कैसे आ गए, और सुनवाई भी कर दी और उनके पक्ष में निर्णय भी दे दिया. तो ये बदला हुआ भारत है शायद, और मोदी जी है तो मुमकिन है सब कुछ. विधान परिषद के चुनाव के बाद जब फ्लो टेस्ट में कुछ नेता नहीं पहुंच पाए, कहीं ना कहीं संकेत दिख रहे थे, इसीलिए आज हाईकमांड से बातें चल रही है. एक्शन नहीं, एक्शन की बातें पहले दिन से चल रही है. जिस दिन से हमारे ऑफिशियल कैंडिडेट चंद्रकांत जी हंडोरे जब ये हुए, पराभूत हुए, तो जाहिर है कि उसी दिन से ये मामला शुरू है. सिर्फ ये महाराष्ट्र की राजनीति में जो भूचाल आया उसकी वजह से वो इशू थोड़ा सा साइड ट्रैक हुआ, लेकिन हम लोग सारे इस बारे में
मैंने लेटर लिखा है, मैंने लेटर लिखा हुआ है कि इसकी पूरी तरह जांच हो और जो भी कोई दोषी है, जिन्होंने किसने ये हरकत की है, उनके ऊपर कार्रवाई हो। ठीक भाई थैंक यू। भाई एक सवाल ये है कि महाविकास अघाड़ी गठबंधन से बाहर निकलने पर कोई चर्चा या कुछ ऐसी बात चल रही है कांग्रेस की तरफ से? नहीं, मेरे ख्याल से जैसा मैंने कहा, इस वक्त महाविकास आघाड़ी करके ही बातें हो रही है जहाँ तक मैं जानता हूँ। और हमारे नेता बाला साहब थोरात हो, अशोक राव चौहान हो, अजीत दादा हो, पवार साहब हो, उद्धव जी ठाकरे, वो ये सारे चीज़ों में वो बात करेंगे और मेरे ख्याल से वही सही होगा। नाना बाबू पटोले ये मिलके ये इस बात का बिल्कुल आगे किस तरह से चलना है वो ये करेंगे। लेकिन बीएमसी के जो ये है इलेक्शंस, मैंने पहले भी कहा है, आज भी मैं कह रहा हूँ कि मैं अकेले, कांग्रेस अकेले लड़ना चाहती है और मैंने ये इसके पहले भी कहा है।